वरती अधिकची लोकसंख्या ही अवलंबून आहे आणि या दृष्टिकोनातून ज्यावेळेस या शेतीप्रधान देशावरती अडचणी निर्माण झालेल्या आहेत, शेती संदर्भात अडचणी निर्माण झालेल्या आहेत, धोरणांच्या संदर्भात ज्यावेळेस अडचणी निर्माण झालेल्या आहेत, खरं तर अलीकडच्या काळात केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल, गेल्या अनेक वर्षांच्या काळामध्ये आपण यशवंतराव चव्हाण साहेब, पंजाबराव देशमुख साहेब, वसंतराव नाईक साहेब, वसंतराव दादा पाटील साहेब, दादांच्या माध्यमातून शेती क्षेत्रासाठी त्या काळामध्ये झालेलं काम बघितलं तर त्या काळामध्ये त्या काळाला पुरतील अशी धोरणं त्यांनी आखण्याचं काम केलं. पण अलीकडच्या काळामध्ये शेतीपूरक धोरणं त्या पद्धतीनं दिसत नाहीत अध्यक्ष महोदय. आज कोणतंही शाश्वत धोरण शेतीच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळत नाहीत. अनंत अडचणींना सामोरं जावं लागतंय. म्हणजे बियाण्याचं पेरणं पोतं विकत घेतल्यापासून पार आल्यानंतर बाजारात विकून हातात पैसे मिळेपर्यंत कुठल्याही पद्धतीचं धोरण, शाश्वत धोरण शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलं जात नाही आणि त्यामुळे शेती करायची का नाही, आज हा बहुसंख्य महाराष्ट्रासमोर प्रश्न निर्माण झालेला आहे, बहुसंख्य लोकसंख्येसमोर प्रश्न निर्माण झालेला आहे. खरं तर आपण बघतोय आज गावगाड्यामध्ये एखाद्या ठिकाणी बसलं तर लोक सहज बोलतात की शेतकऱ्याला अलीकडच्या काळामध्ये लग्न सुद्धा होत नाहीत शेतकऱ्याची. शेतकरी तरुण पोरांना स्वतः शेतकरी आहे सांगायला लाज वाटायला लागलेली आहे. अशा पद्धतीचं उत्पन्न अलीकडच्या काळामध्ये शेतकरी कुटुंबांचं झालेलं आहे. त्यामुळं यशवंत मनोहर साहेब हे त्यांच्या भाषणामध्ये नेहमी सांगायचे की कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही, सदरहू पीक आम्ही आसवांवरती घेतलेलं आहे, असं ते नेहमी त्यांच्या भाषणामध्ये सांगायचे. यामधून शेतकऱ्याची जी दयनीय परिस्थिती आहे, शेतकऱ्याचा शेतकऱ्याचे अश्रू हे वृक्षवेलीच्या मुळापर्यंत जाऊन त्या ठिकाणी मुळापर्यंत जातात आणि मग आम्ही पीक घेतोय, ही भावना त्यांनी त्यांच्या भाषणामधून व्यक्त केलेली आहे. आज अडचणी अनंत आहेत. मी सकाळपासून 293 या प्रस्तावावरती अनेक लोकांची भाषणं ऐकली, सत्ताधाऱ्यांची भाषणं ऐकली. खरं तर कुठल्या जोरावरती हे कौतुक करतायत, कुठल्या धोरणाचं कौतुक करतायत हे कळायला अध्यक्ष महोदय मार्ग नाही. कुठलीही अडचण असली तर सगळ्याला उत्तर एकच आहे, पॅकेज. अलीकडच्या काळामध्ये पॅकेज हा 3 अक्षरी जादुई शब्द अध्यक्ष महोदय आलाय. बारकं बोलायला कुणाला सवड नाही अध्यक्ष महोदय. पॅकेज कितीचं आहे तर 31